वैरागमध्ये चोरांचा थरारक हायदोस. महावितरण समोरील 32 दुकाने पुन्हा फोडली. लाखो रुपयांचे साहित्य लंपास. 15 ऑगस्टच्या चोरीचा तपास लागण्यापूर्वीच चोरांचा दुसऱ्यांदा डल्ला. वैराग पोलिसांसमोर मोठे आवाहन. वैराग येथील वैराग बार्शी रोडवरील महावितरण कार्यालयासमोर अज्ञात चोरांनी पोलिसांना उघड आव्हान देत 2 मोठी दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेश पंप सर्व्हिस आणि कृष्णा पंप सर्व्हिस या शेजारी असलेल्या 2 दुकानांना चोरांनी टार्गेट करत कॉपर, मोटर बेरिंग आणि इतर मौल्यवान साहित्यांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही धाडसी चोरी 1 जुलैच्या मध्यरात्री 12 ते 2 जुलैच्या पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेतील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी याच दोन्ही दुकानामध्ये हुबेहूब अशाच प्रकारची चोरी झाली होती. त्यावेळीही चोरांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला होता, ज्याचा तपास पोलिसांना अद्याप लावता आलेला नाही. तो तपास प्रलंबित असतानाच चोरांनी पुन्हा एकदा त्याच दुकानांना लक्ष केल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुकान मालक शरद शिवाजी गटकळ आणि कृष्णा बनसुडे हे नेहमीप्रमाणे आज 2 जुलै रोजी सकाळी आपली दुकाने उघडण्यासाठी आले. मात्र दुकानाचे कुलूप तुटलेले आणि आतील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. चोरांनी दुकानातील महागडे कॉपर वायर, मोटारीचे बेरिंग आणि इतर साहित्य चोरून नेले होते. या दुहेरी चोरीमुळे दोन्ही दुकानदारांचे लाखो रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. एकाच दुकानात दुसऱ्यांदा चोरीचे धाडस करणाऱ्या या सराईत चोरट्यांच्या मुसक्या वळण्याचे मोठे आव्हान आता वैराग पोलिसांना आहे. या प्रकरणी वैराग पोलीस पुढील तपास करत आहेत.